नमस्कार. आज दिनांक 15 मार्च. जगाच्या आणि भारताच्या पटलावर या दिवशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी घडल्या आहेत आणि त्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे. चला तर मग त्या जाणून घेऊया आजच्या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय वृत्तम मराठी दिनविशेष. भारताच्या पहिल्या महिला पायलट सरला ठकराल यांचं निधन 15 मार्च 2008 रोजी झालं. सरला यांनी वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी विमान उडवून इतिहास रचला होता. साडी नेसून जेव्हा त्यांनी पहिल्यांदा कॉकपिटमध्ये प्रवेश केला तेव्हा महिलांनाही आकाश खुणावतंय, फक्त गरज आहे ते आपल्या ध्येयाच्या दिशेनं उंच झेप घेण्याची, हे त्यांनी सिद्ध केलं. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सरला या त्यांच्या ग्रुप बी लायसन्सची तयारी करत होत्या, जेणेकरून त्यांना व्यावसायिकपणे विमान उड्डाण करता आलं असतं. परंतु महायुद्धामुळे नागरी प्रशिक्षण त्यावेळेला पूर्णपणे बंद झालं आणि सरला यांचं हे व्यावसायिक उड्डाणाचं प्रशिक्षण राहून गेलं. मात्र 1936 मध्ये लाहोर इथला विमानतळ त्या ऐतिहासिक क्षणांचा साक्षी होता, जेव्हा 22 वर्षीय सरला ठकराल यांनी जिप्सी मॉथ नावाचं 2 सीटर विमान उडवलं होतं. 15 मार्च 1877 रोजी ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न इथे जगातला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमने सामने होते. यावेळी इंग्लंडचा कर्णधार होता जेम्स लिलीवाईट, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता डेव्ह ग्रेगरी. आणि या सामन्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे याच्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आली नव्हती. त्यामुळे या सामन्याला टाइमलेस सामना असंही म्हणलं गेलं. नाणेफेक जिंकून चार्ल्स बॅनरमनच्या 165 धावांच्या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 245 धावा केल्या होत्या आणि यावेळी प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ केवळ 196 धावा करू शकला. तर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव खराब ठरला आणि त्या संघाला 104 धावा करता आल्या. दुसऱ्या डावामध्ये केवळ टॉम हेरॉन याने सर्वाधिक 20 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे इंग्लंडला विजयासाठी ऑस्ट्रेलियाकडून फक्त 154 धावांचं लक्ष देण्यात आलं होतं. पण इंग्लंडचा संघही दुसऱ्या डावामध्ये अवघ्या 108 धावांमध्ये आटोपला आणि यासह ऑस्ट्रेलियाने हा पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना 45 धावांनी जिंकला. चार्ल्स बॅनरमन हा या कसोटी सामन्यात पहिला चेंडू खेळणारा खेळाडू तसंच पहिलं शतक झळकवणारा फलंदाज ठरला. 15 मार्च 1990 रोजी तत्कालीन सोव्हिएत युनियनमध्ये राष्ट्राध्यक्ष या पदाची निर्मिती करण्यात आली होती आणि मिखाईल गोर्बाचेव हे या पदावर असणारे पहिले व्यक्ती होते. मात्र 25 डिसेंबर 1991 म्हणजे अवघ्या 1 ते 1.5 वर्षातच मिखाईल गोर्बाचेव यांनी सोव्हिएत युनियनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्याचबरोबर त्यांनी सोव्हिएत युनियनचा अंत करणाऱ्या दस्तऐवजावरती स्वाक्षरी केली. अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की असं केल्याने शीतयुद्ध संपलं किंवा संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धात जाण्यापासून वाचलं. तथापि शीतयुद्ध ही अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमधली वर्चस्वाची लढाई होती आणि उर्वरित जगाचा यात कोणताही सहभाग नव्हता. मात्र शीतयुद्धाचा शेवट रक्तपाताशिवाय केल्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मिखाईल गोर्बाचेव यांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलं होतं. 15 मार्च 2004 रोजी फ्रेंच सरकारी शाळांमध्ये सर्व प्रकारच्या धार्मिक चिन्हांवर बंदी घालण्यात आली होती. फ्रान्सच्या संसदेनं हा कायदा मंजूर केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जॅक्स शिराक यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केली. त्यानंतर देशभरातल्या सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी किंवा शिक्षकांना कोणत्याही प्रकारचं धार्मिक चिन्ह परिधान करण्यास बंदी घातली गेली. कायदा मंजूर झाल्यानंतर 2 सप्टेंबर 2004 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. वास्तविक या कायद्यानुसार कोणत्याही विशिष्ट समुदायावर कोणतंही बंधन घालण्यात आलं नव्हतं. हा कायदा मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चनांना सारखाच लागू होता. पण तरीही मुस्लिमांकडून मात्र या कायद्याला त्यावेळेस विशेष विरोध केला गेला. आज म्हणजे 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातोय. हा दिवस पहिल्यांदा 1983 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली होती, त्यावेळेला साजरा झाला होता. ग्राहकांच्या हक्कांबद्दल जागतिक स्तरावर जनजागृती करण्यासाठी आणि ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. जागतिक ग्राहक दिन पहिल्यांदा 15 मार्च 1983 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिल्यानंतर साजरा करण्यात आला. मात्र या जागतिक ग्राहक हक्क दिनाची प्रेरणा मिळाली होती ती 15 मार्च 1962 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या प्रेरणादायी भाषणातून. आपल्या भाषणामध्ये त्यांनी ग्राहक हक्क या विषयावरती भाष्य केलं होतं. दरवर्षी 15 मार्चला कन्झ्युमर्स इंटरनॅशनलसह अनेक संस्था वेगवेगळे उपक्रम या दिवशी आयोजित करतात, तर ग्राहक हक्कांचं संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा सुरू करून हा दिवस साजरा करतात. मुंबईच्या ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ATS लष्कर आणि पोलीस दलातले अनेक अधिकारी शहीद झाले होते आणि त्या शहीद अधिकाऱ्यांमध्ये
मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचा देखील समावेश होता. संदीप उन्नीकृष्णन यांचा आज जन्मदिवस आहे. 15 मार्च 1977 रोजी संदीप यांचा जन्म झाला होता. हॉटेल ताजमध्ये दहशतवाद्यांनी वेठीस धरलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या ASGच्या पथकाचं नेतृत्व मेजर संदीप करत होते. संदीप यांनी यशस्वीपणे 14 नागरिकांची यावेळेस दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका केली. तसंच काही दहशतवाद्यांना कंठस्नानही घातलं. मात्र हॉटेल ताजमध्ये एका दहशतवाद्याने संदीप यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झाल्यानंतरही संदीप दहशतवाद्यांविरुद्ध लढतच होते. आपल्या अंतिम श्वासापर्यंत संदीप यांनी यावेळेस भारत मातेचं रक्षण केलं. मात्र अखेरीस या दहशतवादी हल्ल्यामध्ये वयाच्या 31व्या वर्षी हा वीर योद्धा शहीद झाला. संदीप उन्नीकृष्णन यांना मरणोत्तर अशोक चक्र या शांतताकालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. तर हे होते आजचे अर्थात 15 मार्चचे दिनविशेष. रोजच्या दिवसाच्या घडामोडी सांगणारा हा दिनविशेषचा भाग तुम्हाला आवडत असेल तर नक्की या व्हिडिओ खाली आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि आमच्या वृत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.